सर्वांना शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार, तर आज आहे दीप अमावस्या. तर आज आपण दीप अमावस्याला आपल्या घरातले जेवढे दिवे आहेत तेवढे दिवे आपण उच्च लिहून देवाकडे त्याची पूजा करतो. म्हणजे काय, आज आपण ना सर्वांना अंधारातून प्रकाशाकडे न्यायचं हे काम करत असतो. त्यामुळे अंधाराला काही दूर करायचं, दूर करून आपल्याला असंख्य दिवे आपल्या देवासमोर झगमगाट करायची आहे. तर असा आहे आपला आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस. तर उद्यापासून सुरुवात आहे श्रावण मानशी हर्ष मानशी हिरवळ दाटे चोहीकडे. आपण सर्वजण ह्या श्रावणाची वाट बघत असतो. तर का तर श्रावण हा चातुर्मासाचा महिना म्हटला जातो, कारण श्रावणामध्ये अनेक वृत्तवैकल्य पूजा वगैरे आपण करत असतो. त्यामुळे आपण श्रावण हा आपण चातुर्मासाचा महिना मानला जातो. तर त्यामुळे आपण अनेक पूजा विधी, सत्यनारायणची पूजा असे आपण अनेक सण साजरा करत असतो. तर श्रावणामध्ये प्रामुख्याने मंगळागौरी, नागपंचमी, रक्षाबंधन, नंतर नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, हरतालिका, जिवत्याची पूजा आपण केली. जर शुक्रवारी आपण श्रावणामध्ये जिवत्याची पूजा करत असतो. त्याच्यासाठी मी पूर्वतयारी करून मी जिवत्याचा फोटो आणलेला आहे. या फोटोमध्ये आपल्याला नरसिंह, नाग, नंतर जिवत्या, बुध, बृहस्पती. जिवत्या म्हणजे काय, आई आपल्या बाळाचं रक्षण कशा प्रकारे करत असते हे ह्या जिवत्याच्या कहाणीमध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. तर हे माझं आहे आजचं देवघर बघा. अन्नपूर्णा देवी, विठ्ठल रुक्मिणी, गणपती, अन्नपूर्णा देवी झालं, बाळकृष्ण, कशा आपले बाळकृष्ण, हे गुंदावलीकर महाराज, बाळूमामा, ही आपलं लक्ष्मी कुबर यंत्र, आणि आपल्या देवाला नजर लागणी म्हणून आपला एक मोरपीस. तर अशी आहे आपली आजची पूजा अमावस्याची. तर आपण अमावस्याला आपल्या घराच्या चारी कोपऱ्यामध्ये ही पांढरी मोहरी येते. ही पांढरी मोहरी आपल्या घरावर गोतून टाकायची आहे आणि आपला कुलदेवतेचा कलश. आणि संध्याकाळी आपण कणकेचे 11 दिवे करून आपण देवाकडे ठेवणार आहे. चला बाय. कशी वाटली माझी पूजाची नक्की कमेंट करून सांगा. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.